शेतमाल प्रक्रिया या विषयामध्ये आपण 27वे प्रकरण पाहत होतो. तर त्याच्यामध्ये भारतीय दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास. त्याच्यामध्ये खवा आणि कुल्फी हे दोन भारतीय दुग्धजन्य पदार्थ आपण पाहिले. नंतर तिसरा जो दुग्धजन्य पदार्थ जो आहे तो म्हणजे दही. तर भारतीय कर्डलाच दही असं म्हटलं जातं. तर आंबवण किंवा आंबूस असा हा भारतीय दुग्धजन्य पदार्थ आहे. तर भारतातले बहुतांशी लोक जे आहेत हे हा जो पदार्थ आहे हा रोजच्या आहारामध्ये या पदार्थाचा खाण्यासाठी वापर करतात. तर असा हा दुग्धजन्य पदार्थ जर आपल्या भारतातली स्थिती बघितली तर 1966च्या अहवालानुसार एकूण दुग्ध उत्पादनाच्या साधारण 7.8% दूध जे हे दही तयार करण्यासाठी 1966 साली वापरलं गेलं आणि सध्या साधारण 7% दुधाचा वापर हा दही तयार करण्यासाठी केला जातो. तर जेवढे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी वापरले जातात त्यापैकी 14% जे दूध आहे ते दूध हे दही उत्पादनासाठी वापरलं जातं. तर दुधापासून देशी लोणी किंवा तूप बनवण्यासाठी प्रथम दही तयार केलं जातं. तर ही दही तयार करण्याची महत्त्वाची क्रिया ही तूप आणि लोणी निर्मितीसाठी केली जाते. तर यावरून असा निष्कर्ष काढला जातो की जवळजवळ 40% दुधाचा वापर हा दही उत्पादनासाठी केला जातो असं आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये आपल्याला अशा या भारतामध्ये थेट खाण्याच्या दह्याचे ढोबळमानाचे 2 प्रकार आहेत. म्हणजे दह्याचे जे प्रकार आहेत हे साधारण 2 प्रकार आहेत म्हणजे खाण्यावरून. तर एक म्हणजे गोड दही आणि व आंबट दही असे 2 प्रकार. त्या चवीवरून त्या दह्याचे प्रकार पडलेले दिसून येतात. तर दह्यामध्ये चव ही गोड दह्यामध्ये गोड चव असते आणि त्याला किंचित असा आंबूस असा स्वाद त्या दह्याला असतो. तर असं हे गोड दही असतं. याउलट आंबट दह्यामध्ये आंबट स्वाद असतो आणि अशा ह्या 2 प्रकारचे दही आपल्याला दिसून येतात. तर 2 प्रकारचे दही बनवण्याकरता वापरण्यात येणारे जे जीवाणू आहेत हे देखील प्रामुख्यानं स्वतंत्र असे जीवाणू हे दही तयार करण्यासाठी वापरले जातात. तर अशा या दह्याची व्याख्या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार साधारण 1976 साली केलेला जो कायदा आहे तर त्या कायद्यानुसार दही किंवा कर्ड हा जो दुग्धजन्य जो पदार्थ जो आहे हा पाश्चरीकरण केलेल्या किंवा उकळलेल्या दुधापासून आंबवण क्रिया जी आहे ती आंबवण क्रिया करून म्हणजेच त्या दुधामध्ये लॅक्टिक आम्ल निर्माण करणाऱ्या उपयुक्त जीवाणूंची वाढ करून हा दही हा पदार्थ बनवला जातो. तर अशी एक दह्याची व्याख्या आहे. अशा ह्या दह्यामध्ये स्निग्धांश आणि स्निग्धांश विरहित जे घटक आहेत हे घटकाचं जे प्रमाण आहे ते घटकाचं प्रमाण हे ज्या दुधापासून ते दही बनवलेलं आहे त्या दुधामधील जे प्रमाण आहे त्या प्रमाणा इतकंच ह्या दह्याचं प्रमाण असतं. दह्यामधील रासायनिक घटकाचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर दही तयार करताना कधी कधी दुधामध्ये साखर सुद्धा घातली जाते किंवा मिसळली जाते. तर अशी ही अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार दह्याची सर्वसाधारण व्याख्या आहे. दही जे आहे हे दुधापासून म्हणजे कुठलं दूध तर पाश्चरीकरण केलेलं दूध किंवा उकळलेलं दूध. या उकळलेल्या दुधावरती आंबवण क्रिया करून म्हणजेच त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल निर्माण करणाऱ्या जीवाणूंची वाढ करून तयार केलेला जो दुग्धजन्य पदार्थ आहे त्याला दही असं म्हटलं जातं.
तर अशा ह्या दह्यामध्ये स्निग्धांश आणि स्निग्धांश विरहित घटकाचं जे प्रमाण आहे ते मूळ दुधातील घटकाच्या प्रमाणा एवढंच ते प्रमाण प्रामुख्यानं असतं. तर अशा ह्या दुग्धजन्य पदार्थाला दही असं म्हटलं जातं. तर आपण दह्याचे जे प्रकार बघितले, गोड दही किंवा आंबट दही, तर त्याच्यामधलं गोड दही जे आहे, गोड दही तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे जे जीवाणू आहे तर त्याच्यामध्ये लॅक्टोकॉकस लॅक्टिस हे जीवाणू वापरले जातात. त्याच्यामध्ये सबस्पेसीज जे आहे ते म्हणजे लॅक्टिस हे सबस्पेसीज वापरलं जातं. तसंच लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज डायॲसिटिक लॅक्टिस. नंतर लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज जे आहे ते क्रिमोरिज वापरले जातात. तर गोड दही तयार करण्यासाठी या 3 प्रकारचे जीवाणू वापरले जातात. त्याच्यामध्ये लॅक्टोकॉकस लॅक्टिस हे जीवाणू वापरले जातात, परंतु त्याचे जे सबस्पेसीज जे ते 3 आहेत. त्याच्यामध्ये लॅक्टिस, डायॲसिटिक लॅक्टिस आणि क्रिमोरिज अशा 3 स्पेसीज हे गोड प्रकारचे दही तयार करण्यासाठी वापरले जातात. तर हे जीवाणू जे हे स्वतंत्ररित्या गोड दही तयार करण्यासाठी वापरले तरी चालतात, किंवा हे जे जीवाणू आहेत ते लिग्नोस्टॉक डेक्स्ट्रॅनिकम किंवा लिग्नोस्टॉक सिट्रोहोरम ह्या जीवाणूबरोबर एकत्रित मिसळले जातात. तर अशा प्रकारे हे जीवाणू गोड दही तयार करण्यासाठी वापरले जातात. आणि हे जीवाणू डायॲसिटाइल निर्माण करतात. त्यामुळं त्या दह्याला आल्हाददायक, उत्तम प्रकारचा आल्हाददायक स्वाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर डायॲसिटिलमुळं आल्हाददायक स्वाद निर्माण होण्यास मदत होते. साधारण 22 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाला या जीवाणूंची वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. तर लॅक्टोकॉकस लॅक्टिसची जी वाढ आहे ही साधारण 22 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमानाला चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि 10 ते 12 तासामध्ये ते दूध स्थिर ठेवल्यानंतर, त्याच्यामध्ये विरजन मिसळून ते दूध 10 ते 12 तास स्थिर ठेवल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं दही झालेलं आपल्याला दिसून येतं. नंतर दुसरा महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे आंबट दही. तर आंबट दह्यामध्ये असणारे जे जीवाणू आहे ते म्हणजे लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज लॅक्टिस, नंतर लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज डायॲसिटिक लॅक्टिस आणि लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज क्रिमोरिज. तर आंबट दही तयार करण्यासाठी हे जीवाणू स्वतंत्ररित्या वापरले जातात, किंवा ते लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी सबस्पेसीज बल्गॅरिकस किंवा स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलस किंवा दोन्ही जीवाणूबरोबर ते एकत्ररित्या मिसळले तरी चालतात. तर अशा ह्या जीवाणूंची वाढ दुधामध्ये साधारण 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाला उत्तम प्रकारे वाढ होते. आणि साधारण 3 ते 5 तासामध्ये हे आंबट दही तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर असे हे दह्याचे 2 प्रकार, म्हणजे गोड प्रकारचं दही आणि आंबट प्रकारचं दही. तर लॅक्टोकॉकस लॅक्टिस सबस्पेसीज जे आहे ते लॅक्टिस, डायॲसिटिक लॅक्टिस आणि क्रिमोरिज हे जीवाणू आंबट दही तयार करण्यासाठी वापरले जातात, परंतु ह्याच्याबरोबर लॅक्टो जे बॅसिलस डेलब्रुकी किंवा सबस्पेसीज जे आहे ते बल्गॅरिकस किंवा स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलस किंवा दोन्ही जीवाणूबरोबर ते एकत्र मिसळून हे आंबट दही तयार केलं जातं. तर ह्या जीवाणूंची वाढ ही साधारण 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाला आंबट दही तयार करण्यासाठी ह्या जीवाणूंची वाढ होते. आणि 3 ते 5 तासामध्ये हे दही तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर असं हे आंबट दही तयार केलं जातं. तर दह्याची जी गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता जर आपण बघितली तर त्या दह्यामधील असणारी जी लॅक्टिक आम्लता आहे त्या लॅक्टिक आम्लतेची टक्केवारी किंवा त्याच्यामध्ये असणारं ईस्ट किंवा मोल्डची संख्या किंवा त्याचा काउंट, तसंच कोलिफॉर्म काउंट
संख्या आणि फॉस्फेटेज टेस्ट ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते याच्यावरती त्या दह्याची गुणवत्ता अवलंबून असते. तर लॅक्टिक आम्लता ही गोड दह्यामध्ये 0.70 टक्के एवढी असते आणि आंबट दह्यामध्ये साधारण 1% त्या दह्याची आम्लता असते. ईस्ट किंवा मोल्ड काउंट जो आहे किंवा त्याची जी संख्या जी आहे प्रति ग्रॅम गोड दह्यामध्ये 100 असते, आंबट दह्यामध्ये सुद्धा 100 असते. नंतर कोलिफॉर्म काउंट जो आहे पर ग्रॅम हा गोड दह्यामध्ये 10 असतो, आंबट दह्यामध्ये सुद्धा 10 असतो. आणि फॉस्फेटेज टेस्ट जी आहे ती प्रामुख्यानं निगेटिव्ह आलेली आपल्याला दोन्हीची दिसून येते. तर -V ही फॉस्फेटेज टेस्ट असते. तर अशा प्रकारे दह्याची गुणवत्ता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पुढच्या तासाला आपण त्या दह्याचं वर्गीकरण किंवा दही कसं तयार केलं जातं किंवा त्याचं पोषण मूल्य काय हे आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.